गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल. वेलकम बॅक टू माय चॅनल रोमिंग भाग्यश्री. आज आहे वीकेंड, म्हणजे थोडे उशिरा उठले केव्हाचीच होते, पण जे थोडेसे कामं होते आम्ही आणि बेडवर थोडं गप्पा मारत बसलो. तर आता सकाळचे 10:30 वाजलेले. ब्रेकफास्ट झालाय आमचा. आज संध्याकाळी ना, आज आता युके मध्ये आल्यावर म्हटलं की काही ना काही इथल्याप्रमाणे प्लॅन करावा लागतो. मगाशी जेव्हा उठले ना तेव्हा खूप अंधार होता. हा बाहेरचा व्ह्यू आहे आणि खूप थंडी आहे बाहेर. तर क्रिसमस सुट्टी संपलेली आहे आणि आता रिअल वर्ल्ड मध्ये आलेले आहे मी. सगळ्या हॉलिडे, सगळं फन, एनर्जी घेऊन आलेले आहे. बॅकअप आहे माझ्यासोबत आणि ते घेऊन आता हे पूर्ण वर्ष काढायचंय. तर आता इथं आलं की इथल्या गोष्टी सुरू होतात. काम, घराची कामं, ऑफिसची कामं आणि प्लस इथले जे काही जवळचे फ्रेंड्स आहेत त्यांचं गेट टुगेदर वगैरे. तर असंच आमचं इथे गेट टुगेदर आहे आता. आणि त्या गेट टुगेदरला म्हणजे मुली आम्ही करणार आहोत गेट टुगेदर. तर आम्ही ठरवलेलं आहे की आज आम्ही भेटायचं आणि काहीतरी ट्रेडिशनल वेअर करून जायचं आणि पोटलक सारखं आम्ही ठरवलंय काहीतरी स्नॅक्स सोबत न्यायचा. तर मी आता तोच विचार करते की काय न्यायचं किंवा काय बनवायचं, तिथून माझी सुरुवात आहे. तर मी ठरवेल आणि मी तुम्हाला दाखवेल मी की काय बनवणार आहे आणि काय नेणार आहे सोबत. तर मगाशी बेड टी वगैरे झाला, लाईक बेड कॉफी. पण आता प्रॉपर ब्रेकफास्ट वगैरे करू. मग रेडी वगैरे झालो, त्यानंतर मग सगळं आवरलं आणि आवरून आता मी परत खाली आले आणि मग आता ब्रेकफास्ट करणार. मग मी तुम्हाला दाखवते पुढे. वेदर ड्राय आहे, खूप थंड आहे पण, आणि पाऊस नाहीये अजून. आता मी विचार करते, सकाळी मस्त उठले तर पहिला ब्रेकफास्ट झाला होता, त्याच्यानंतर म्हटलं चला सेकंड ब्रेकफास्ट करू. मग मी लॉन्ड्री करेल. खूप सारी कामं पेंडिंग आहे कारण आल्यापासून सगळं अजून मी बॅग अनपॅक पण नाही केलेल्या आहेत, तर तशाच आहेत. आणि जे इथं मी म्हणजे ऑफिस वेअर तर नेले नव्हते म्हणून ऑफिस मी दुसऱ्याच दिवशी स्टार्ट केलं होतं. तर आणि मी ऑफिसला जात होते, म्हणजे वर्क फ्रॉम होम नव्हते करत, त्यामुळे सगळ्या गोष्टी तशाच आहेत, बॅग्स वगैरे. तर आता त्या गोष्टी करायच्या होत्या, पण तोपर्यंत आमचं हे गेट टुगेदर ठरलं तर त्या गोष्टी राहिल्याच करायच्या. तर मग मी विचार करते की आज पहिले ते करून घेईल आणि मग घरी आल्यावर बाकीच्या गोष्टी करेल. पण त्याआधी मला लॉन्ड्री करायची, कारण लॉन्ड्री इतकी आहे ना, मला वाटतं 2-3 लोड सहज होतील. खूप मिडनाईट पोहोचले होते कारण शॉपिंग वगैरे, ग्रोसरी शॉपिंग वगैरे करून आलो होतो आम्ही. मग त्यानंतर मी फक्त बेडिंग चेंज केली आणि सरळ झोपले, कारण खाऊन वगैरे आलो तो सँडविचेस वगैरे होते. वर गेले, वर फक्त बेडिंग चेंज केले आणि तसंच मग झोपले. त्यामुळे सगळ्या बेडिंग, परत पलीकडच्या रूमच्या बेडिंग सगळं मला लॉन्ड्री करायची आहे. त्यानंतर मग रेग्युलर लॉन्ड्री. तर असा बराच वेळ जाणार आहे आज आणि उद्या. मला तेच काम होणार की लॉन्ड्री, आणि प्लस मला असं वाटतं वर्किंग डेजमध्ये पण मला ते करावं लागणार कारण खूप सारी आहे, म्हणजे रेग्युलर रुटीनला येईल. 2 बॅग्स आहे, परत ते एक बॅग. तर मी आता लॉन्ड्री करते. पहिल्यांदा एक लोड टाकते, मग सेकंड लोड भरपूर सारे आणि मग ड्राय करणार. खूप वेळ होणार या गोष्टी. तोपर्यंत आता आपण सेकंड ब्रेकफास्टची तयारी करतोय. आवरलं गेले आमचं दोघांचं, सगळं आवरलं. तर आमचं दोघांचं सगळं आवरलं गेलेलं आहे. पहिल्यांदा उठलो, त्यानंतर बेड कॉफी घेतली आणि आता सेकंड ब्रेकफास्ट वेळ झाली. तर लॉन्ड्री टाकली आणि आता ब्रेकफास्ट पण रेडी झालेला आहे. तर इथं डायनिंग टेबल सोडून तर आम्ही कधी कधी इथेही बसतो टीव्ही बघत. तिकडे पण टीव्ही आहे, पण मग इथं जरा कोझी वाटतं तर इथे टीव्ही बघत बसतो. तर आता ब्रेकफास्टमध्ये अवोकाडो टोस्ट आणि आपले ऑमलेट. मला हाफ फ्राय ऑमलेट आवडतं, तर जस्ट तव्यावर असं फोडून टाकायचं असतं, तर तेच मला आहे. तर इथं दिसलं तुम्हाला माझं. तर हे जे आहे ते हाफ फ्राय ऑमलेट आणि अवोकाडो ऑन टोस्ट. तर असं मी मस्त खाते आणि कॉफी ऑब्विसली माय फेवरेट, आणि ते घेते. आणि मग ब्रेकफास्ट झाला की मग पुढचं लॉन्ड्री होईल. मग लॉन्ड्री झाली की मला पुढची एक रेसिपी करायची, जे की मला संध्याकाळी मी तुम्हाला सांगितलं की गेट टुगेदर, त्या गेट टुगेदरसाठी न्यायची आहे. अजून डिसाईड नाही केलंय मी की काय न्यायचंय, पण काहीतरी नेणार हे नक्की आहे. तर बघू काय बनवते आणि मी दाखवेलच तुम्हाला पुढे. आता मी ब्रेकफास्ट एन्जॉय करते माझा. आता ही ना सेकंड लॉन्ड्री आहे, त्यामध्ये माझे बरेच लोड होतील पण लॉन्ड्रीचे, कारण खूप मोठी बॅग आहे, खूप जास्त कपडे. तर आता एक लोड झाला, तो मी ड्रायरमध्ये टाकला. तर आता ते ड्राय होतील आणि मी आता हे परत बाकीचे, मला वाटतं सगळे व्हाईट टाकून देते मी आता लॉन्ड्रीमध्ये. आणि मग तो लोड होईल आणि मग त्याला परत ड्राय करेन, मग नेक्स्ट लोड, असं बरंच चालणार आहे. तर आज उद्या मला हेच काम आहे. वर्किंग डेजमध्ये पण मला असं वाटतं हेच चालणार आहे. आणि डिशवॉशर पण लोड करेन, तर डिशवॉशर लोड करेन.
फायनली मी पालक पनीर करायचं ठरवलंय. तर आता मी पालक ब्लेंच करते. झालं काय, माझं बरंच प्लॅन होते की मी पालक पनीर टिक्की असं करणार होते, पण मग ती शालो फ्राय करावी लागली असती आणि माहीत नाही मग मी खाल्लं असतं किंवा मग अतुलने पण नसती खाल्ली. तर मग विचार केला की पालक पनीर अतुल पण खाईल, मी पण खाईल आणि ती नेमूया म्हणून. तर मग मी आता फायनली ठरवलं की चला पालक पनीरची करी. आणि मी तेच विचारलं जो आमचा मुलींचा ग्रुप आहे की त्यासोबत काही आणायची गरज आहे का, लाईक राईस किंवा मग काहीतरी. तर ते म्हटले की राईसचे बरेच ऑप्शन्स आहेत म्हणून, तर ती आणायची गरज नाही आहे. तर मी आता राईस नाही नेणार किंवा काहीच नाही नेणार, फक्त करी. कारण तिघी जणी राईसचे वेगवेगळे ऑप्शन्स आणणार आहे, बरेच जण स्नॅक्स आणणार आहे. तर एक असं प्रॉपर मील तयार होईल आता की करी, राईस, स्नॅक्स. तर त्याप्रमाणे ठरत आहे. बराच पसारा आहे, इग्नोर. कारण मी आल्यापासून पहिल्यांदा किचनमध्ये आली, ते पण हे काहीतरी गेट टुगेदर ठरलं म्हणून करते मी. अदरवाईज माझा आणि या गोष्टीचा काही संबंध नाहीये. काही संबंध नसतो आणि नाहीये. पण तरी मी काय करते, विकेंडला सगळं आवडते, ती जबाबदारी माझं असतं. तर मग आता बाहेर जाणार आहे त्यामुळे आज नाही होणार, पण मी रात्री आल्यावर सगळं क्लीनअप करणार. आणि आताच मी लोड पण लावलेला आहे, तर पुढची भांडी पण लावते. ती झाली की तिकडे तर ड्रायर आणि लॉन्ड्री सुरूच आहे सगळं. आणि बऱ्यापैकी 2 लोड ऑलरेडी मी कव्हर केले. हे झालं. कुकर असा का दिसतोय? तो कुकर ना ऍक्च्युली माहिती का, डिश वॉशर मध्ये टाकून असं झाला. तो पूर्ण ब्लॅक होता, असा जो कलर आहे ना हा पूर्ण ब्लॅक होता. आणि मी इथे आल्यापासून डिश वॉशर मध्ये सगळी भांडी वॉश करते, तर त्याची सगळी कोटिंग गेली आणि पूर्ण असं व्हाईट झालाय तो प्रॉपर. पण म्हणजे असं काही विचित्र नाहीये की त्याला मी वॉश नाही केलंय का काय नाही, पण त्याचा कलरच जातोय आणि आय डोंट माइंड. कारण कुकर मस्त आहे म्हणून मी तो म्हणजे टाकला नाही, यूज करते. ॲज लॉंग ॲज तो छान वर्क करतोय तर मी राहू देईल. मी काही मला हे मॅटर नाही करत, कारण डिशवॉशरने माझं खूप काम हलकं होतं. म्हणजे मी आल्यापासून डिशवॉशर, क्लिनिंग, टॉयलेट, बाथरूम हे सगळं मी करते, फक्त किचनमध्ये नाही येते. पण जेवढी भांडी आतून काढतो ती जबाबदारी माझी असते आहे, म्हणजे आमचं असं ठरलेलं काही गोष्टी. तर आता बघू, हे झालं की मग मी माझं आवरायला घेईन. ट्रेडिशनल होतं आणि ट्रेडिशनलच्या ऐवजी मी इंडो वेस्टर्न झालं आता परत. पण मला माहिती काय, ह्या साड्या लास्ट इयर त्याच्या आधी आणलेल्या आहेत, तर तशाच आहेत. म्हणून मग आता मी बॅग पण ओपन नाही केली. तर मग मी विचार केला जाऊ दे, ह्याच नेसते परत. मग ते असं होतं नाही का. अरे तू व्हिडिओ घेते, तर मला वाटतं कशी दिसते मी. पुढे ये थोडी. हे बघ ना, फुल चांगलं दिसते का, शोभते का ते ब्रॉचच्या इथे. येस. किती मी गोड आणि किती छान दिसते मी भारी. माझा फोटो माझा काढ. फोटो काढ ना तू. व्हिडिओज काढते डायरेक्ट. तो फोटो पण घे माझे, म्हणजे मला ह्याच्याला पण ठेवता येईल. यावेळेस ऑफिस मध्ये नेसू का मी ही साडी दिवाळीला. दिवाळीला ब्लॅक साडी कसं वाटलं? आय डोंट माइंड. साडी is साडी for me. It's not about color. It's about how it looks on me. How it looks on me. Okay. माझा फोटो घे ना आता प्लीज. आणि मी रेडी झालेले आहे. मला आता फक्त पॅकिंग करायची आहे. हे घेतले आणि नथ सांगितली होती मला, म्हणून मी नथ सोबत घेतलेली आहे एक्स्ट्रा, मुलींना लागली तर. टिकल्यात. अरे हे नाही, मला दुसरं पॅक आणायचं होतं टिकलीचं पण. ओके, असं वाटून आहे की मी लावणार नव्हती टिकली, पण मग मी डबल लावली. लिटरली मी काहीच केलं नाही हेअरस्टाईलला. जस्ट केस इथं पोनी बांधली, हे लावलं ब्रश, आणि आता मला ते फुल दिसलं म्हणून मी फुल लावलं. काहीच नाही आहे हेअरस्टाईलचा लुक, कारण मी आज लिटरली स्वयंपाक करून तयारी केली तरी मी वेळ येते. पण मला उशिरा जायचे कारण मुली काही लेट येणार आहे. मी आता डबा वगैरे पॅक केलेला आहे. सगळे बरंच काही आणणार आहेत, तर मी जास्त नाही घेतलं, उगीच वाया नको जायला. आणि मी खाल्लंय त्यामुळे मला एवढी गरज नाहीये. तर आता झालं, आवडते आणि मी सरळ निघते आणि तुम्हाला दाखवेल डायरेक्टली ज्या स्पॉटला मी जाणार आहे. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, तिच्या घरी जाणार आहे.
तर तिथे मी तुम्हाला भेटते. चलो तोपर्यंत मला जॅकेट पण घ्यायचंय. चलो येऊ, बाय बाय. तू जेवून घे. हा कार पार्कचं तिला सांग पहिलं की मी कारने आले तर कुठे लावून. हा तिला कॉल कर, तेजा वगैरे हेल्प करेल. चलो बाय बाय. तर आता निघते मी. खूप थंडी आहे, अंधारी पडले. सो मी मॅप लावेल आणि लगेचच निघते. म्हणजे निघालेलंच आहे मी ऑलरेडी. मला मॅप लावावं लागेल तर व्हिडिओ कॅप्चर नाही करताना तर मी निघते आता. आणि तुम्हाला भेटते डायरेक्टली लोकेशनला. ओके तोपर्यंत बाय बाय. तर मी आताच पोचलेले आहे माझ्या मैत्रिणीकडे आणि इथं सगळ्या जमलेल्या आहेत. तरी एक जण अजून आलेली नाहीये तर तिच्यासाठी वेट करतायत सगळेजण. मी दाखवते. आणि तर पार्किंगचा खूप इश्यू झाला आहे तर पार्किंगला नाहीये त्यामुळे मी बरंच पार्किंगसाठी फिरले आणि पेड पार्किंग पण नव्हते तर मी गेले. आणि आता मी दाखवते मुलींना. या सगळ्या नटलेल्या मुली माझ्या मागे नऊवारी नटलेल्या. आम्ही इथं पोटलक केलं होतं मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि खूप सारी व्हरायटी आलेली आहे. काय काय जेवणाचं भरपूर आहे, खूप आहे. राईसचे टाइप्स आहेत वेगवेगळे. वडी, कोथिंबीर वडी, फ्रूट्स, स्नॅक्स, दाबेली, भजी, केक, वडापाव, काय पॅटीस आणि हे सगळं स्वीट आहे. हलवा आहे, पालकपुरी आणि पालक पनीर, स्प्राईट, खूप सारी व्हरायटी आहे. आणि लाडू, सोनपापडी, आय थिंक ऊस ना, ऊस अँड ड्रायफ्रुट्स, अशी खूप सारी व्हरायटी आलेली आहे. खाणारे आम्ही कमी तोंड आहे पण बघा आणलेलं किती आहे. तर आता बघू मज्जा करू खाताना. नाही तिकडे काय राईस आहेच ना. राईस हा कुठल्याही राईस सोबत चांगलं आहे. काय एवढं, उलट काहीतरी पाहिजे ना लिक्विड. मला तर ड्राय असंही जात नाही. जसं विचार करून केलं माहित नाही. विचाराशिवाय कशी नाव ठेवणार. आताच मी घरी आले आणि आता वाजलेले ऑलमोस्ट 11 वाजलेले घड्याळी. तुम्ही मागे बघत असाल तर आम्ही सगळेच जणी होतो जमलेला गेट टुगेदर. मी तुम्हाला दाखवलं. खूप वेगवेगळे पदार्थ आणले होते, ती खाल्ले आणि त्यानंतर मग रील्स केले, गप्पा मारल्यात. त्यामुळे शूटिंग करायचं राहिलंच, म्हणजे व्हिडिओ मला कॅप्चर नाही करता आला कारण खूप गप्पांमध्ये रंगलेलो. आणि मग जेवणामध्ये खूप मोठा घोळका होता, खूप बायका तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असणार. त्यामुळे खूप बिझी चाललं होतं. तर मी सगळं काही कॅप्चर नाही केलं कारण काहींना कॅमेरासमोर यायला आवडत नाही आणि प्रत्येकाची प्रायव्हसी पण जपावी लागते. तर मग मी बाकीचं काही घेतलं नाही. तर मी आता घरी पोहोचले आणि लगेच म्हटलं चला व्हिडिओ घ्यावा आणि सांगावं की छान मज्जा वगैरे केली. आणि मग आम्ही नंतर मी माझ्यासोबत काही एक मैत्रीण आली होती, तिला घरी सोडायचं होतं कारण तिचं बाळ घरी झोपलं होतं. तर ती म्हटली की तिचे हसबंड घ्यायला येणार नाही, मग तिला सोडवलं आणि मग मी इकडे आले. थंडी तर खूप आहे बाहेर आणि 11 वाजलेले रात्रीचे म्हटल्यावर तर थंडी असणारच. तर खूप थंडी. आणि मग आता मस्त आले, आराम करते. चेंज करावा लागेल, सगळं एवढा पेहराव केलेला तो सगळा काढावा लागेल. आणि मग तरी मी आता पहिले डिशवॉशर वगैरे मला लावायचं आहे. मी कपडे लावून गेलेले कपडे आता वाळलेत, ते वाळलेच होते ऍक्च्युली, पण आता सगळं घड्या वगैरे करून ठेवावं लागेल. तर आजचं काम संपवते कारण उद्या परत दुसरे कामं पेंडिंग आहेत ते करावं लागेल. बाहेर जायचंय, ग्रोसरी शॉपिंग करायची आहे. तर विकेंडला हेच गोष्टी भरपूर असतात, घरातली कामं. एक दिवस पूर्ण घरातल्या कामांमध्ये दिवस जातो, दुसरा दिवस पूर्ण शॉपिंगमध्ये, बाहेरची ग्रोसरी, कारण आठवड्याभराची सोय आधीच करावी लागते. म्हणजे मग आठवडाभर कारण बाहेर जाणं होत नाही, संध्याकाळी ऑफिसमधून येतो, मग कधी जाणार आणि कधी बाकीच्या गोष्टी करणार असंही वाटतं. आणि बाहेर गेले की मग बाकीच्या गोष्टी मिस होतात. पुन्हा एक वेळा मी माझा लुक दाखवते, जशी गेले होते तशीच माघारी आले. आणि आता मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. थकले खूप, तसे मी थकलेले नाहीये, एक्साइटमेंट अजून आहे. तर आता गप्पा वगैरे मारेल आणि माझा व्हिडिओ इथेच थांबवते. तोपर्यंत तुम्ही स्वतःची खूप सारी काळजी घ्या. माझ्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.